नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चालू घडामोडीवाला या YouTube चॅनलमध्ये. मित्रांनो, पोलीस भरती, सर्व सेवा, एमपीएससी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणाऱ्या चालू घडामोडी तुम्हाला मिळणार आहे PDF स्वरूपात, अगदी मोफत आणि क्विज स्वरूपात सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवर. त्यासाठी चालू घडामोडीवाला हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. सोबतच आपल्या फेसबुक, इंस्टाग्रामद्वारे सुद्धा तुम्हाला ही माहिती मिळत राहील. त्याची लिंक दिलेली आहे, त्याला फॉलो करून घ्या. आपण दररोज सकाळी 6 वाजता आदल्या दिवशीचे महत्वाच्या घडामोडीचे 15 ते 20 प्रश्न घेत असतो. आज 17 एप्रिल 2026 कालच्या दिवसभरातले महत्वाचे 18 IMP प्रश्न या व्हिडिओतून आपण घेणार आहोत. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, टिझा रिस्पेक्ट अँड फ्रीडम या पक्षाचे नेते पीटर मॅगार नुकतेच खालीलपैकी कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे हंगेरी. हंगेरीचे नवे पंतप्रधान बनलेले आहे पीटर मॅगॉर. यांचा पक्ष आहे टिझा पार्टी. 199 पैकी यांनी 138 जागा जिंकलेल्या आहे. यांची निवडणूक झाली 12 एप्रिलला, निकाल लागला 13 एप्रिलला आणि यांनी पराभव केला व्हिक्टर ओर्बानचा. व्हिक्टर ओर्बान हे 16 वर्ष सत्तेत होते. 2010 पासून ते आतापर्यंत हंगेरीचे पंतप्रधान होते. आता नवे पंतप्रधान पीटर मॅगार झालेले आहे. हंगेरी देशाबद्दल माहिती बघूया. हंगेरी हा देश मध्य युरोपामध्ये आहे आणि पूर्णपणे भूविष्ठित देश आहे, म्हणजे याला समुद्र किनारा नाही. तर राजधानी आहे बुडापेस्ट. बुडापेस्ट तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल. चलन आहे हंगेरियन फोरिंट आणि 2004 ला युरोपियन युनियनचा हा सदस्य झालेला आहे. 1999 ला नाटोचा सदस्य झालेला आहे. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या NSO अहवालानुसार मार्च 2026 मध्ये भारताचा किरकोळ चलनवाढीचा दर किती टक्के नोंदवला गेला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी 3.4%. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3. 18 या हाय परफॉर्मन्स स्पोर्टवेअर ब्रँडची नवीन ब्रँड अँबॅसिडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे स्मृती मानधना, ऑप्शन ए. मित्रांनो, चौथा प्रश्न घेण्या अगोदर एक सूचना. जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीची तयारी करत असाल तर त्या संदर्भातले 4 अतिसंभाव्य प्रश्नपत्रिका आणि अतिसंभाव्य 500 प्रश्नाचे आणखी 4 व्हिडिओ, असे एकूण 8 व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड झालेले आहेत. ते कृपया बघून घ्या. कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवाला सोबत जोडले जा. त्याची फ्री PDF ही तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल. तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि जनरल माहितीसाठी तुम्ही इतर स्पर्धा परीक्षेचा जरी अभ्यास करत असाल तरी सुद्धा खूप जनरल महत्वाचे प्रश्न ते आहेत. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. भारतीय लष्कराने आपली पहिली ब्लू वॉटर सेलिंग मोहीम म्हणजेच समुद्र जहाज कोणत्या शहरातून अधिकृतपणे सुरू केली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबई. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5. संसद खेल महाकुंभ 2026 चे आयोजन खालीलपैकी कोणत्या शहरात करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, लखनौ. प्रश्न क्रमांक 6. भारतीय लष्कराच्या त्रिशक्ती कोरने कोणत्या राज्यात पहिले सीमावर्ती ग्राम सामुदायिक रेडिओ स्टेशन सुरू केले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे सिक्कीम, ऑप्शन ए. प्रश्न क्रमांक 7. दरवर्षी जागतिक कला दिन म्हणजेच वर्ल्ड आर्ट डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 15 एप्रिल. प्रश्न क्रमांक 8. जागतिक कला दिन 2026 ची मुख्य संकल्पना म्हणजेच थीम काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे अ गार्डन ऑफ एक्सप्रेशन कल्टिव्हेटिंग कम्युनिटी थ्रू आर्ट. थीमचा प्रश्न खूप वेळा विचारला जातो. प्रश्न क्रमांक 9 बघा. मार्च 2026 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ पुरुष हा पुरस्कार कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला मिळाला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे संजू सॅमसन, ऑप्शन सी. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 10. मार्च 2026 साठी ICC वुमेन्स प्लेयर ऑफ द मंथ म्हणून कोणाची निवड झाली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अमेलिया केर, ऑप्शन बी. प्रश्न क्रमांक 11. लीडिंग वुमेन क्रिकेटर इन द वर्ल्ड
विस्डेन 2026 म्हणून कोणत्या भारतीय खेळाडूचा गौरव करण्यात आला आहे? खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, दीप्ती शर्मा. प्रश्न क्रमांक 12. विस्डेनने 2026 साठी लीडिंग क्रिकेटर इन द वर्ल्ड पुरुष हा पुरस्कार कोणाला जाहीर केला? हा सुद्धा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, मिचेल स्टार्क. प्रश्न क्रमांक 13. ऑस्ट्रेलियन आर्मीच्या 125 वर्षाच्या इतिहासात पहिल्या महिला सेनाप्रमुख म्हणजेच चीफ ऑफ आर्मी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे जनरल जेनिफर स्कॉफिल्ड. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 14. एप्रिल 2026 मध्ये ऑस्ट्रेलियन आर्मीच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, 125 वर्ष. याच्याबद्दल ची सविस्तर माहिती आपण थोडक्यात बघूया. ऑस्ट्रेलियाची पहिली महिला सेनाप्रमुख बनलेली आहे जनरल जेनिफर स्कॉफिल्ड. ऑस्ट्रेलियन आर्मीच्या 125 वर्षाच्या इतिहासात प्रथमच एका महिलेला चीफ ऑफ आर्मी म्हणजे सेनाप्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलेलं आहे. काय नाव आहे यांचं? जनरल जेनिफर स्कॉफिल्ड. काय पद आहे? तर पद आहे चीफ ऑफ आर्मी किंवा सेनाप्रमुख आपण त्याला मराठीत म्हणतो. यांची नियुक्ती एप्रिल 2026 मध्ये झाली. ऑस्ट्रेलियन आर्मीची स्थापना कधी झाली होती? तर 1901 मध्ये झाली होती. आर्मी स्थापनेला 2026 मध्ये 125 वर्ष म्हणजे 125 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि पहिली महिला चीफ ऑफ आर्मी बनण्याचा मान मिळालेला आहे जनरल जेनिफर स्कॉफिल्ड यांना. ठीक आहे, तर ही या स्लाइडचा वाटलं स्क्रीनशॉट घेऊन ठेवा तुम्हाला लागत असेल तर. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 15. भारताने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये एकूण किती पेटंट अर्ज दाखल करून नवा राष्ट्रीय विक्रम केला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन बी, 1,43,729. खूप महत्वाचा प्रश्न आहे हा देखील. ठीक आहे, बघा प्रश्न क्रमांक 16. पेटंट अर्ज करण्याच्या जागतिक क्रमवारीत सध्या भारताचा कितवा क्रमांक लागतो? तर भारताचा क्रमांक लागतो 6वा, ऑप्शन सी. आता बघा प्रश्न क्रमांक 7. देशांतर्गत पेटंट अर्ज करण्यामध्ये भारतामध्ये कोणत्या राज्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. पुढचा प्रश्न बघूया. याच्याबद्दलची माहिती बघूया एकदा. भारताने वित्त वर्ष म्हणजे आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये पेटंट अर्ज करण्यामध्ये नवा राष्ट्रीय विक्रम केलेला आहे. ठीक आहे, तर कधी केला? आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये. कोणी केला? भारताने केला. तर एकूण किती पेटंट अर्ज केले? 1,43,729. 2024-25च्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत कितीने वाढ झालेली आहे? 1,10,375 अर्ज 2024-25 मध्ये आले होते. आता 1,43,729 आले, त्यामुळे 30.2% वाढ झालेली आहे. तर देशांतर्गत अर्जाचा वाटा 69% पेक्षा जास्त आहे आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी ही माहिती दिली आहे. जागतिक क्रमवारीत भारताचा 6वा क्रमांक लागतो. तर पेटंट मध्ये पहिली 3 राज्ये जी देशांतर्गत आहे, तामिळनाडू जे आपण आत्ताच्या प्रश्नात बघितलं, तर दुसरं राज्य कोणतं आहे? कर्नाटक. आणि तिसरं राज्य कोणतं आहे? महाराष्ट्र. तर मित्रांनो ही खूप महत्वाची स्लाइड आहे. असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, देशांतर्गत पेटंट अर्ज करण्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक माफ करा, महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो? तर महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो, हे ध्यानात ठेवायचं. आणि असाही प्रश्न येऊ शकतो की कर्नाटक राज्याचा कितवा क्रमांक लागतो किंवा दुसरा क्रमांक कोणत्या राज्याचा लागतो? तर ते ध्यानात ठेवायचे. त्याच्यामुळं तामिळनाडू, कर्नाटक आणि महाराष्ट्र 1, 2, 3 हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 18. उत्तराखंड वन विभागातील कोणत्या वनरक्षिकेला मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 देऊन सन्मानित करण्यात आले आहे? आणि या प्रश्नाचं उत्तर आहे अनिता चौधरी. ठीक आहे, खूप कन्फ्युजिंग ऑप्शन येतात, अनिता चौधरी, वनिता चौधरी. तर अनिता चौधरी लक्षात ठेवायचं. बघा, अनिता चौधरी यांना कोणता पुरस्कार मिळालेला आहे? मछली राष्ट्रीय पुरस्कार 2026. पुरस्काराचं नाव लक्षात घ्या परत एकदा, मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026. प्राप्तकर्ती आहे अनिता चौधरी. कोण आहे ही? यांचं पद वनरक्षक आहे उत्तराखंड राज्यातल्या वन विभागाचे.
कार्यकाळ 2021 पासून ही सतत कार्यरत आहे आतापर्यंत आणि यांनी सुमारे 500 प्राण्यांचे रक्षण केलेलं आहे. पुरस्कार कोणी दिला तर पुरस्कार देणारी संस्था आहे WWF इंडिया म्हणजेच वर्ल्ड वाईड फंड फॉर नेचर आणि प्रभा खेतान फाउंडेशन यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. यांनी संयुक्तरित्या मच्छली राष्ट्रीय पुरस्कार 2026 हा नीता चौधरी यांना दिलेला आहे. पुरस्काराचं स्वरूप काय आहे? 5 लाख रुपये रोख आणि प्रशस्ती पत्र. आणि उद्देश काय आहे तर वनरक्षकांच्या असाधारण कामगिरीला प्रोत्साहन देणे आणि वन्यजीव संरक्षण क्षेत्रातील समर्पण ओळखणे. तर मित्रांनो, हे होते 17 एप्रिल 2026 च्या संदर्भातले म्हणजे कालच्या दिवसभरातले महत्त्वाचे 18 प्रश्न. 18 घडामोडीवर महत्त्वाच्या घडामोडीवरचे 18 प्रश्न हे खूप महत्त्वाचे आहे. जर तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल तर कमी वेळात जास्त अभ्यास करण्यासाठी चालू घडामोडीवालाला सगळीकडे जॉईन करून घ्या आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचं एक लाईक, एक कमेंट आमचं प्रोत्साहन वाढवण्यास मदत करतंय. काही चुकीचं होत असेल, काही तांत्रिकदृष्ट्या चूक होत असेल तर ते कमेंटमध्ये सविनय सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. आणि आणखी एक सूचना, जर तुम्ही मुंबई उच्च न्यायालय शिपाई भरतीची तयारी करत असाल तर त्या संदर्भातले 8 व्हिडिओ, ज्यामध्ये संभाव्य प्रश्नपत्रिका 4 आणि अतिसंभाव्य 500 प्रश्न असे 4 असे एकूण 8 व्हिडिओ आहेत, ते आपल्या चॅनलवर जाऊन बघून घ्या. आणि तुम्हाला सरकारी नोकरीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. भेटूया उद्याच्या व्हिडिओत. थँक्यू सो मच.